वा वा काय लाड चाललेत वा. हा तर माझ्या डोक्यातच जातो. नाही आकार वा. आणखीन एक. खातो खातो. काय झालं? अरे श्रेयस, श्रेयस पळूनच गेला हा मुलगा. काय करायचं याचं? केवढा पसारा करून ठेवलाय. मुलाचं काय करायचं? इथे काय लपलायस? कुठे जा? खाली जा खाली जा, म्हणजे फळ खावी नाही लागणार. जा जा लवकर जा. बाय 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 जा. श्रेयस, श्रेयस, अरे काय? काय झालं? काय झालं? नाही, काय अरे झालं? श्रेयस! लागलं का तुला? श्रेयस, 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 अरे काय झालं? तू तू बस इथे, मी पाणी आणते तुझ्यासाठी. काका प्लीज बघा ना, मी पाणी घेऊन आले. पण पण बस. अरे श्रेयस लागलं ना? नाही. अरे असं काय करतोस तू? श्रेयस, अरे असं काय करतोय? त्यांनीच तुला आधार दिला, तुला सावरलं. खूप वाईट पडला असतास तू, तुझं डोकं फुटलं असतं. नाही 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 नाही, त्यांनीच मला ढकललं. असं काय करतोयस बाबा? त्यांनी तुला आधार दिला, सावरलं तुला. नाही नाही, त्यांनी आधी मला ढकललं आणि मग त्यांनीच पकडलं. अरे असं काय करतोस? तुझा तूच पडला असशील पाय अडखळून. नाही. उलट काकांनी तुला सावरलं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ते आले नसते ना तर तुला खूप लागलं असतं. तू थँक्यू म्हण त्यांना, प्लीज म्हण थँक्यू. नाही नाही नाही, मी नाही म्हणणार थँक्यू. मी थँक्यू नाही म्हणणार. त्यांनीच ढकललंय मला. त्यांनीच ढकललंय. बरं 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 बाबा, ठीक आहे, तू शांत हो, तुझं खरं. पण तू आधी चल बरं, तुला खूप लागलंय, आपण औषध लावूया. आत्या, काका, खूप लागलं असेल त्याला, मी आधी खोलीत नेते आणि औषध लावते. चल आपण औषध लावूया. चल ये. चल. ये. सावकाश. नशीब जेमतेम वाचलो, पण ते कार्टही वाचलं. आणि बोंबलतंय माझ्या नावानं. तोंड बंद करायला हवं याचं, कायमचं.
काय भयंकर प्रसंग ओढवलाय माझ्यावर. बापच मुलाच्या जीवावर उठलाय. पण यांना सांगू तरी कसं की हा तुमचाच मुलगा आहे. हे सत्य इतक्या उशिरा सांगितलं म्हणून माझा जीव घेतील हे. अहो, तुम्ही आता जे काही खाली केलं, मी काहीच बोलले नाही. कारण त्या ताराला तेवढंच कारण पुरेसं झालं असतं. तुम्ही श्रेयसला धक्का का दिला? त्या बिचाराने काय केलंय? त्याच्या जीवावर बेतलं असतं तर? उलटून आम्हाला प्रश्न विचारण्याची हिंमत कशी झाली तुमची? एक तर ज्या कामाकरता तुम्हाला इथे पाठवलं होतं ते एकही काम तुम्ही पूर्ण केलेलं नाहीये, आणि म्हणून म्हणून आम्हाला इथे यावं लागलंय हे विसरू नका. सगळ्या कामाचा विचका करून टाकलाय. प्रत्येक डील अर्धवट. यशोधराचा बिझनेस, तिचा सगळा पैसा आपल्याला हवाय आणि तो कसा मिळवायचा हे सगळं तुम्हाला नीट समजावून इथे पाठवलं होतं की नाही? पण नाही, यशोधराला मारण्याआधी तिची सही देखील घेता आलेली नाहीये तुम्हाला. तिला मारणं तर जमलंच नाही तुम्हाला. आता पडली असेल कुठेतरी कोमात हॉस्पिटलमध्ये. परत आली तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे याची माहिती देखील काढू शकला नाही तुम्ही म्हातारीकडून. यशोधराला इतक्या कडेकोट बंदोबस्तात ठेवलंय की जाऊन तिची मुंडी देखील मुरगळू शकत नाहीये. आता